एकीकडे 0 आमदार, दुसरीकडे 20 आमदार. ठाकरे बंधूंच्या युतीवरून नितेश राणे यांनी निशाणा साधला आहे. आदित्यला वरळी सांभाळता आली नाही असंही नितेश राणे यांनी म्हटलं आहे. काठावर पास झालेला विद्यार्थी मुंबई लढवणार का असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय. आदित्यला अधिकृत जाहीर करा, आम्ही महापौर जाहीर करतो असं नितेश राणे यांनी म्हटलं आहे. आम्हाला जनतेने 132 आमदार दिलेले आहे. 132 आणि ते विधानसभेचे आता 60 महिने सिद्ध झालेले आहे. एकाला दिलेलं 20, दुसऱ्याला दिलेलं 0. आता राजकीय तुलना अशी होऊ शकते का हे तुम्हीच मला सांगा. प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये महायुतीचे सरकार प्रत्येक इथे तुम्हाला झेंडा फडकताना दिसेल, ओरिजिनल भगवा दिसणार. वरळी सांभाळता आली नाही. 6,000वर येऊन काटेवर पास झालेला विद्यार्थी मुंबईला जिंकणार, मुंबई लढवणार. म्हणून चांगलं आहे. मी तो बोलतो, आदित्य ठाकरेला माझ्या शुभेच्छा आहेत. तुम्हाला लवकर ते अधिकृत जाहीर करा, जरा अधिकृत जाहीर करा, जेणेकरून आमचा मग महापौर कन्फर्म, काय प्रॉब्लेम नाही. दरम्यान यावर अंबादास दानवे यांची प्रतिक्रिया आली, आपण पाहूयात. नितेश राणे एवढ्या चिल्लर व्यक्तीला उत्तर देण्याची आवश्यकता नाही. ज्यांनी किती वेळेस आपले डॅश 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 बदलले, कोणत्या पक्षात होते, कोणत्या पक्षात गेले, भाऊ एका पक्षात, तो एका पक्षात. मला वाटतं उद्धवजींना किंवा शिवसेनेला शिकवण्याची गरज नाही. ज्या शिवसेनेनं मुख्यमंत्रीपद आपल्या माननीय पिताश्रींना दिलेलं आहे, त्या शिवसेनेच्या पक्षप्रमुखांच्याविषयी असं वक्तव्य मला असं वाटतं संस्कारहीनतेचा हा प्रकार. 20वर जर एक 0 लावला ना तर ते 200 होतात, लक्षात ठेवा. एवढंच माझं सांगणं आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.